नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया, अमावस्येला का केले जाते दीपपूजन. हिंदू धर्मात आषाढ महिन्याच्या अमावस्येला दिवे अमावस्या देखील म्हटले जाते. आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचे विशेष महत्त्व सांगण्यात येते. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी करतात. अनेक लोक या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवतात. तसेच त्यांच्या नावाने दानसुद्धा करतात. या पूजनात घरातील दिव्याबरोबर कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्त्व असते. या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. या अमावस्येला तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रहदोष देखील शांत होतो आणि घरामध्ये दीपपूजन केल्याने कुटुंबात सदैव सुख समृद्धी नांदते. या दिवशी सर्व दिव्यामध्ये तेलवात लावून दीप प्रज्वलित करावी. महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे निरंजन समयी पाटावर मांडून त्याची पूजा करावी. रांगोळी काढून सजावट करावी. हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून दिव्यांची पूजा करावी. कणकेचे उकडलेले गोड दिवे करून नैवेद्य दाखवावा व सायंकाळी सर्व दिव्यांची आरती करावी. शुभं करोती म्हणून लहान मुलांना सायंकाळी ओवाळावे. लहान मुलेही घरातील वंशाचा दिवा असतात, म्हणून त्यांना या दिवशी ओवाळावे. घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा, असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो. दीप अमावस्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. पिंपळ, केळी, लिंबू, तुळशी झाडांची रोपे लावली जातात. या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात. तसेच आषाढी अमावस्येला दूध, तूप, दही आणि आवळा यांचे दान करणे शुभ मानले जाते. या गोष्टींचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक लाभही मिळतो. गहू आणि तांदूळ यांचे दान करणेही महत्त्वाचे मानले जाते. गहू तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरांसह सूर्यदेवाची कृपा देखील होते. गरिबांना अन्नदान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाताने पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे. अमावस्येला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे सेवन टाळावे. कोणत्याही प्रकारची नशा करू नये. या व्यतिरिक्त चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या तीनही दिवशी पवित्र राहणे चांगले. अमावस्येला कटू बोलणे टाळावे. धन्यवाद.
अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.